राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांच्या बाधित क्षेत्रांचा आकडा आणखी वाढून 40,949 हेक्टरवर पोहोचलाय। त्यामध्ये उन्हाळी हंगामातील बहुतांश पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालंय। अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसल्याचं कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं। राज्यात मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून बहुतांश जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीस सुरुवात झाली। राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती। मागील 20 दिवस पावसानं 34 तालुक्यात लावलेल्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय। पावसाची अशी स्थिती राहिल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी आयुक्तांनी वर्तवला। उन्हाळी हंगामातील विविध पिकांसह फळबागांना मोठा फटका बसलाय। अमरावतीला सर्वाधिक 12,565 हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय, तर त्या खालोखाल बुलढाणा, जळगावात मोठं नुकसान झालं। नाशिकच्या लासलगाव येवल्यात सोमवारी संध्याकाळी चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो एकरवरील कांदा पिकाचा अक्षरशः चिखल केलाय। हातातोंडाशी आलेलं पीक हिरावलं गेल्यामुळे शेतकरी हतबल झालेत। आता यापुढे काय करायचं असा सवाल बळीराजाला सतावतो। 6 मे पासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। सोमवारी लासलगाव येवला भागात वादळी वारे, चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या शेकडो एकरवरील कांद्याचा अक्षरशः चिखल झालाय। सरकारनं तत्काळ मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली। साताऱ्याच्या दहिवडीसह म्हसवड परिसरात सलग 5 ते 6 दिवसांपासून जोरदार पाऊस झाला। पावसाचा जोर वाढल्याने आणि माणगंगा परिसरात सततच्या पावसाने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली। अशातच आता ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। यंदा उन्हाळी आवर्तनाचं जिहे कठापूर योजनेचं पाणी माणगंगा नदीत सोडलं होतं। त्यातच मान्सूनपूर्व पाऊस तलाव सिंचन क्षेत्रात जोरदार बरसलाय। त्यामुळे मेच्या सुरुवातीला या तलावात 10 फूट पाणी पातळी होती। हा तलाव पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी 25 फूट पाणीसाठा होणं गरजेचं असतं। माणगंगा दुथडी भरून वाहिल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला। सिंधुदुर्गात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता, मात्र हवामान विभागाने बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान रेड अलर्ट जारी केलाय। त्यामुळे एनडीआरएफची टीम सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली। रात्रीपासून पावसाने थोडी उसंती घेतल्याचं दिसत होतं। अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी कोसळताना दिसतायत। मागील काही दिवसांपासून आधी मान्सूनपूर्व सरी कोसळत होत्या, आता मान्सूनचं आगमन झाल्यामुळे पावसाचा जोर वाढलाय। आज मुसळधार पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। सांगलीच्या चांदोली परिसरात गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे सृष्टीचं सौंदर्य बदललंय। यावेळी डोंगर रांगा हिरवाईने नटू लागल्यात। जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी वातावरण मात्र आल्हाददायक झालं। यावेळी मनमोहक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। डोंगर रांगांमधील छोटे मोठे धबधबे आपले अस्तित्व दाखवू लागलेत। ऐन उन्हाळ्यात कोसळणारे धबधबे आता सृष्टीचं सौंदर्य अधिकच खुलवतात। संततधार पावसामुळे उन्हाळी सुट्टीतील पर्यटन आता पावसाळी पर्यटन झाले। सातारा जिल्ह्यातलं जगप्रसिद्ध असलेलं कास पुष्प पठार पर्यटकांनी बहरलं। मे महिन्यातच हे पठार विविधरंगी मनमोहक फुलांनी सजू लागलंय। सातारी, तुरा, सोनतारा, भुईकांदा, सापकांदा, त्याचबरोबर विविध प्रकारच्या जातीची छोटी मोठी फुलं फुलू लागली आहेत। गेल्या 8 दिवसात जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। कास पठार परिसरात मागील 2 दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतात। अशातच फुले यायला सुरुवात झाली। त्यामुळेच देश विदेशातील पर्यटकांची पावलं ही कास पठाराकडे वळू लागलेत। गारवा, धुकं, रिमझिम पावसात मनमोहक फुलांचा आनंद पर्यटक घेतात। मुंबईसह ठाणे आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकांना भाजप स्वबळावर सामोरे जाण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पुण्यात अधिक जागांचा आग्रह कायम ठेवल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील भाजप नेत्यांना त्या दृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचना मुंबई भेटीत दिल्या। राज्यात 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे साधारणपणे पावसाळ्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागात निवडणुका पार पडण्याची शक्यता मात्र दाट आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी विकास परिषदेच्या बैठकीचं ते उद्घाटन करणार आहेत। त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार।
सोबतच परभणी शहरातील स्टेडियम मैदानावर भाजपच्या वतीनं एका आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय। परभणी जिल्ह्याला खूप दिवसानंतर भाजपचं मंत्रिपद मिळाल्याने तसेच मेघना बोर्डीकर यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आल्यामुळे भाजपकडून या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकात तहसीलदाराला चांगला दम भरला। नाशिकमध्ये भरवण्यात आलेल्या जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी एकट्या तहसीलदार विरोधात असल्याचं पाहून त्यांनी संताप व्यक्त केलाय। तहसीलदारांची कानउघाडी करतानाच मंत्री बावनकुळेंचा व्हिडिओ हा चांगलाच व्हायरल झाला। एका ठराविक कालमर्यादित काम करण्याचं बंधन अधिकाऱ्यांना घालवण्याची मागणी करत इतर मंत्र्यांनी याच पद्धतीने काम करावं असं मत आता नागरिकांनी व्यक्त केलं। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येचे विचार हे करता अगदी गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे। यासाठी विशेषतः ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे। यासाठी 6 ड्रोन पंढरपूर वारीसाठी तैनात केले जाणार आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे। ड्रोनच्या साहाय्याने वारी मार्गावरची गर्दी, रस्त्यांवरील वाहतूक तसेच आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवता येणार आहे। यामुळे निर्णय घेणे आणि तत्काळ कृती करणे अधिक सुलभ होणार आहे। पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेल्या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील आचार्य यात्रे चौक स्थानक पुढील 1 ते 2 दिवसात पुन्हा सुरू होणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी ही माहिती दिली आहे। सोमवारी पाणी शिरल्याने झालेल्या दुर्घटनेनंतर मेट्रोच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। यावर भिडे यांनी मार्गिका सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण दिले। तसेच ज्या स्थानकांचं काम पूर्ण झालंय अशा कोणत्याही स्थानकात पाणी शिरलं नसल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। जोरदार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नागरिकांनी पाठ फिरवले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका बसलाय। तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 550 गाड्यांची आज आवक झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना माल फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली। राष्ट्रपती भवनात काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्म पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय। यावेळी कला आणि अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री देण्यात आलाय। त्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी पद्मश्री ही सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण असल्याचं सांगितलंय। तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाचे, कुटुंबियांचे आणि सहकलाकारांचे आभार मानले। सोबतच प्रेक्षकांचे आभार मानत तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं असं म्हटलं। नागपूरमध्ये सोशल माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी टूल दूरदृष्टी आणि सायबर लॅबचं पोलीस आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। सायबर गुन्हेगार आणि सोशल मीडियावर द्वेषपूर्ण पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी गरुड दृष्टी टूलची मोठी मदत होणार आहे। सोशल मीडियावर अफवा पसरवणे, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांवर आता नजर ठेवणे शक्य होणार आहे। तर सायबर हॅकेथॉनमध्ये निवडलेल्या 3 तरुणांनी हे कृत्य केले। छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्याबाबत एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली। छत्तीसगडचा बस्तर जिल्हा 44 वर्षानंतर नक्षलमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली। 1980 पासून तब्बल 44 वर्ष बस्तर नक्षल्यांचा बालेकिल्ला राहिला होता। बस्तर हे अबुझमाड आणि ओडिशाच्या सीमेला लागून आहे। हे गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादी कारवायांचं केंद्र होते। यावेळी बस्तरमधील नक्षल्यांचा सुपडा साफ करण्यात आला असून बस्तर नक्षलमुक्त झाल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली। मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहूर राणाने कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी मागितली। त्यानं मंगळवारी पतियाळा हाऊस न्यायालयात या संदर्भात अर्ज दाखल करत तुरुंगातून कुटुंबियांशी संवाद साधण्याची परवानगी मागितली आहे। तुरुंगाच्या नियमावलीनुसार उपलब्ध असलेल्या सुविधा वापरून कुटुंबियांशी संवाद साधण्याची परवानगी मिळावी अशी विनंती त्याने केली। राणा हा डेव्हिड कोलमन हेडली याचा साथीदार आहे। या वर्षीच्या सुरुवातीला अमेरिकेकडून त्यांचं भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाममध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली। ओमर अब्दुल्लांच्या कार्यकाळातील श्रीनगर आणि जम्मू या 2 राजधानींच्या बाहेर होणारी ही पहिली बैठक ठरली आहे। या बैठकीत पर्यटन क्षेत्रातील संबंधितांशी संवाद साधून एप्रिलमधील हल्ल्यानंतर पर्यटन पूर्वपदावर कसे आणावे यावर चर्चा झाली। सध्या पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग आणि गुलमर्ग येथील हॉटेल्समध्ये पर्यटकांची संख्या चांगलीच आहे।
भारत नेपाळ सीमेवर ड्रोन हालचालीमुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला. सोमवारी सायंकाळी नेपाळहून भारतीय हद्दीत ड्रोन सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. 15 ते 20 ड्रोन सुमारे 40 मिनिटे बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील कमला सीमा चौकीच्या परिसरात घुटमळत होते. त्यानंतर ते नेपाळमध्ये परत गेले. ड्रोनच्या हालचालीनंतर बिहार पोलिसांनी भारत नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी केला. जानकीनगर सीमेवरच्या चौकीवरील जवानांनी देखील या हालचाली पाहिल्याची माहिती. माजी खासदार गुलाम नबी आझाद यांची परदेश दौऱ्यादरम्यान तब्येत बिघडली होती. तब्येत बिघडल्यानं त्यांना कुवेतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आझाद यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी परदेशात गेलेल्या भाजप खासदार वैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात आझाद यांचा समावेश आहे. भारताची निर्यात यंदा 1 लाख कोटींचा टप्पा पार करणार आहे. देशाची वस्तू आणि सेवा क्षेत्राची निर्यात या आर्थिक वर्षात 1 लाख कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने व्यक्त केला आहे. मागील वर्षी 825 अब्ज डॉलरची निर्यात झाली. चालू आर्थिक वर्षात व्यापारी मालाची निर्यात 437 वरून 525 ते 535 अब्ज डॉलर दरम्यान राहील. सेवा क्षेत्राची निर्यात 387 वरून 465 ते 475 अब्ज डॉलर दरम्यान राहील असं FIEOचे अध्यक्ष SC रल्हान म्हणाले. कृषी उत्पन्नांची निर्यात 55 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाजही या दरम्यान त्यांनी व्यक्त केला. जिओ ब्लॅकरॉक असेट मॅनेजमेंट कंपनीला सेबीने म्युच्युअल फंड व्यवसाय करण्यास मंजुरी दिली. देशात म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वाढ होते. या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक उत्पादने कंपनीच्या वतीनं आणली जाणार आहेत. याशिवाय संस्थात्मक गुंतवणूकदारांना देखील गुंतवणुकीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ब्लॅकरॉक ही जगातील मोठी गुंतवणूक संस्था आहे. जिओ कंपनी भारतातील सर्वात बलाढ्य रिलायन्स समूहाचा एक हिस्सा आहे. या दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीतून निर्माण झालेल्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून म्युच्युअल फंडाची विस्तृत श्रेणी दिली जाणार. डेल्टा एअरलाइन्सच्या विमानात कबुतराचा मुक्त संचार पाहायला मिळाला. एका प्रवाशानं विमानाच्या आत उडणाऱ्या या कबुतराला पकडण्याचा प्रयत्न केला. हे विमान मिनियापोलिसच्या सेंट पॉल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून मॅडिसनकडे जाण्याचा तयारीत होता. विमान धावपट्टीकडे जाण्याआधी बॅगेज हँडलर्सनी एक कबूतर आत पकडलं होतं. मात्र विमान रनवेच्या दिशेने जाऊ लागल्यावर अचानक दुसरं कबूतर दिसलं. प्रवाशानं जॅकेटच्या साह्यानं केबिनमध्ये उडणाऱ्या त्या कबुतराला अडवण्याचा प्रयत्न केला. Thank you.